हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं इव्हिनिंग ब्लॉगमध्ये. आणि आता हे सगळे कपडे मी इथे लावून ठेवलेले आहेत, म्हणजे घड्या करत आहे. आणि खाली पडून आहेत सगळे कपडे, आणि इथे पण पडून आहेत सगळे कपडे बेडवर. कारण आता मी ते कपडे लावून ठेवत होती, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करते. तर आता अर्धे कपडे मी लावलेले आहे, आता अर्धे मी लावत आहे. तर आता मी हे सगळे कपडे लावून ठेवत आहे. पॅन्ट सारखे जे छोटे छोटे हे बाजूलाच ठेवले. तर आता मी कपडे लावून ठेवत आहे. आता मी थोडी कोणते कपडे कुठे लावायचे, कारण खूप जास्त कपडे आहे आणि सगळेच मी खाली काढले आहेत. तर आता सगळे कपडे पद्धतशीर लावून ठेवते, कारण कितीही लावले तरी सगळे लगेच दुसऱ्या दिवशी सारखं इकडे तिकडे करून ठेवतो. बघा, तुम्हाला दाखवते. आता छान अशा घड्या करून मी ठेवलेल्या आहे. आणि सार्थक आता उद्याच ते सार्थक आणि त्याचे पप्पा सगळे आस्ता करून ठेवणार आहेत ते, कारण ते नीट अँड क्लीन कपाटात राहूच देत नाहीत काही पण. तर आता मी स्वच्छ कपडे लावून ठेवलेले आहेत. आणि आता हे थोडे कपडे इथे घड्या करून ठेवलेले आहेत बेडवर, हे तिकडच्या कपाटात आता मी ठेवून देणार आहे. आणि इकडे आलेले आहेत सार्थकचे मित्र, तर त्यांचे चालू आहे मस्त. तर त्यांनी आता मँगो वगैरे खाल्लेला आहे. तर आता त्यांना मँगो वगैरे दिले होते खायला. तर आता आंघोळ करून लागलेली आहे स्वयंपाकाला, कारण खूप जास्त गरमी झाली होती कामं करून. आणि आज ऊनसुद्धा इतकी जास्त होती की सगळं आवरून असं वाटत होतं की थंड थंड पाणी छान अंगावर घ्यावं. तर थंड पाणी घेतलेलं आहे पटकन. आणि आता लागलेली आहे आज लवकरच स्वयंपाकाला, कारण आज आम्ही खूप लवकर जेवण केलं होतं, म्हणून आज संध्याकाळचा स्वयंपाक खूप लवकर करून घेत आहे. आणि म्हटलं चला, आज तुम्ही मग नेहमीच तुमचं चालू राहतं की मधात ब्लॉग येत नाही आहेत, होतच नाही करणं, म्हणून म्हटलं आज थोडा कमीत कमी 4-5 मिनटाचा तरी शेअर करते तुमच्याबरोबर. तर कपडे लावताना सुद्धा मध्येच पूर्ण हे केलं नाही, कारण मी कपडे इतके जास्त हे होते की मी पटापट इकडचे तिकडे लावायचे होते, म्हणून ते सुद्धा मी मधात तुम्हाला दाखवलं नाही. कारण खूप जास्त कपडे फैललेले होते आणि ते खूप जास्त मला किचकट वाटलं ते काम. तिथेही खूप जास्त हे झाली होती. तुम्ही माझा चेहरा बघितला असेल मगाशी. तर आता पटापट घेत आहे पोळ्या करून.
तर आता झालेल्या आहेत लगभग माझ्या पूर्ण पोळ्या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला मध्येच विसरून जाता व्हिडिओ बघून, आणि कमेंट्स लागल्यास करता पण व्हिडिओला लाईक देत नाही. म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि इंस्टा ID रेखा वानखेडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडले तर. आणि तिकडेसुद्धा व्हिडिओला लाईक करा. आणखी एक चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग, ते सुद्धा नक्की चेक करा. आणि व्हिडिओ खूप कमी असतात, म्हणजे बनवणं होत नाही, आणि बनवला तर मोठासुद्धा ब्लॉग नसतो. तुम्ही म्हणता मोठा करा, पण इतका वेळच मिळत नाही. आणि किचनमध्ये सुद्धा व्यवस्थित क्लीन येत नाही. आता तरी थोडं व्यवस्थित आलेलं आहे. या साईडचं जर दार उघडलं ठेवलं तर थोडं व्यवस्थित दिसतं. तर चला मग, बस आता माझी एक शेवटचीच पोळी राहिलेली आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.